नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. रविवारी संध्याकाळी उद्धव ठाकरे, त्यांचे पदाधिकारी, नेते हे सगळे दादरच्या हनुमान मंदिराजवळ जमले होते. त्यांनी यापूर्वीच घोषणा केली होती की रविवारी 5 जुलै रोजी एक आंदोलन हाती घेतलं जाईल आणि ते म्हणजे रामरक्षा आंदोलन. अयोध्येमध्ये जे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी जी देणगीची चोरी झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये पूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे, कारवाया सुरू आहेत आणि त्यानिमित्तानेच कुठेतरी भाजपची कोंडी करण्यासाठी, भाजपवर टीका करण्यासाठी किंवा सरकारवर टीका करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हे आंदोलनाचं हत्यार उपसलं आणि रामरक्षा आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यासाठीच हे सगळे नेते उद्धव ठाकरेंचं सगळे तिथे जमले होते. लोकही मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते आणि तिथे रामरक्षा म्हटली गेली, हनुमान चालीसा म्हटली गेली, मारुती स्तोत्र म्हटलं गेलं आणि एक प्रकारे वेगळा माहोल जो आहे तो तिथे पाहायला मिळाला. आणि त्यावेळेला जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या, जय बजरंगबलीच्या घोषणा दिल्या गेल्या. सगळे लोक जे तिथे उपस्थित होते, त्यांचे कार्यकर्ते, आमदार असतील, पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या डोक्यावर टोप्या होत्या भगव्या रंगाच्या आणि त्याच्यावर लिहिलं होतं गर्व से कहो हम हिंदू है. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हयात असताना आणि बाबरी मशिदीचं सगळं प्रकरण जे झालं, तो ढाचा जो आहे तो पाडण्यात आला आणि राम जन्मभूमी आंदोलन जे झालं होतं त्यावेळेला हा नारा जो आहे गर्व से कहो हम हिंदू है, हा नारा जो आहे तो सगळीकडे दिला जात होता. आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्याची आठवण उद्धव ठाकरेंच्या पक्षाला झाली आणि त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना ह्या टोप्या घालायला दिल्या होत्या, ज्याच्यावर गर्व से कहो हम हिंदू है असं लिहिलेलं होतं. या सगळ्या आंदोलनाचं वैशिष्ट्य हेच होतं की या आंदोलनामध्ये जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या, सगळ्यांनीच दिल्या. उद्धव ठाकरेंसह सगळे जे तिकडे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित असलेले लोक या सगळ्यांनी या घोषणा दिल्या. रामरक्षा म्हटली, हनुमान चालीसा म्हटली, जय बजरंगबलीच्या घोषणा दिल्या. हातामध्ये अनेकांच्या प्लॅस्टिकच्या असल्या तरी त्या गदा होत्या. स्वतः उद्धव ठाकरेंनी भगवं वस्त्र परिधान केलेलं होतं, म्हणजे भगवा सदरा वगैरे घातलेला होता आणि असंही सगळं भगवमय वातावरण झालेलं होतं. या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा श्रीरामाची आठवण झालेली असेल तर ते खूपच चांगलं आहे. ते कुठेतरी श्रीरामाच्या मार्गापासून वेगळे झाले होते. आता आपल्याला पाहायला मिळेल की 2019ला जेव्हा उद्धव ठाकरे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत गेले मुख्यमंत्रीपद मिळणार म्हणून, तेव्हापासून ते आज आता 2026 आहे. या इतक्या वर्षांच्या कालावधीमध्ये जवळपास 7 वर्षांचा काळ लोटलेला आहे. या इतक्या वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे जय श्रीरामाला पण विसरले होते, बजरंगबलीला पण विसरले होते, राममार्गसुद्धा विसरले होते. एकूणच सगळ्याचा विसर कुठेतरी पडला होता. याचं कारण उद्धव ठाकरे हे त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले. त्यांची विचारधाराच वेगळी होती, पण तिथे मुख्यमंत्रीपद त्यांना मिळणार होतं आणि त्यामुळे त्यांची पूर्ण विचारधाराच बदलून गेली. त्याच्या आधी जी कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख होती बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये सुद्धा, तर ती ओळख अचानक पुसली गेली आणि उद्धव ठाकरेंनी अचानक एकदम सेक्युलर असल्याचा त्या ठिकाणी स्वतःचा एक नवा विचार जो आहे तो अवलंबायला सुरुवात केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हा जो विचार होता सेक्युलर असण्याचा तो त्यांनी स्वीकारला आणि तेव्हापासून ते अगदी आत्ता या आंदोलनापर्यंत उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये कधीच कोणी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या नाहीत, कोणी जय बजरंगबलीच्या घोषणा दिल्या नाहीत, कोणी तेव्हा गर्व से कहो हम हिंदू है या टोप्या घातल्या नाहीत, भगवी वस्त्रसुद्धा परिधान केली नाहीत.
आत्ता तर आपण पाहिलं की गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा भाषणं व्हायची तेव्हा माझ्या तमाम हिंदू भगिनींनो, बांधवांनो असं सुद्धा म्हणायचं उद्धव ठाकरे विसरून गेले होते. आत्ता या आंदोलनामध्ये, रामरक्षा आंदोलनात ते म्हणाले की माझ्या तमाम हिंदू बंधूंनो आणि भगिनींनो. आता या सगळ्याचा अर्थ असाच लावता येऊ शकतो की उद्धव ठाकरे हे घर वापसी करू इच्छित आहेत की काय, हे पुन्हा एकदा त्याच मार्गावर येऊ इच्छित आहेत की काय, जो मार्ग त्यांनी सोडला होता. आणि सोडला होता म्हणजे त्यांना कोणी सक्ती केली नव्हती सोडण्यासाठी, तो त्यांनीच स्वतःहून सोडला. त्यांनीच स्वतःहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचं ठरवलं आणि सेक्युलर मार्ग अवलंबायचं ठरवलं. सेक्युलर म्हणजे सेक्युलर असायला हरकत नाहीच आहे, पण तो खोटा सेक्युलर मार्ग जो हिंदू विरोधी आहे, हिंदूंचा सातत्याने कुठेतरी अपप्रचार करणं किंवा हिंदूंची हेटाळणी करणं, त्यांना हिणवणं, असा मार्ग काही लोक स्वीकारतात आणि त्याला ते सेक्युलर असं नाव देतात. अशा लोकांच्या पंक्तीत जाऊन उद्धव ठाकरे बसले. काँग्रेस तर हिंदू विरोधी म्हणून इतकी वर्ष ओळखलेच गेली, त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे गेले आणि त्या काळामध्ये मुख्यमंत्री बनले. 2.5 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले. पण या सगळ्या काळामध्ये जे पतन झालेलं आहे पक्षाचं उद्धव ठाकरेंच्या, 2022ला एकनाथ शिंदे आमदारांचं निघून गेले, आत्ता काही 6 खासदार त्यांच्या पक्षातून निघून गेले, अनेक कार्यकर्ते नेते हे त्यांच्या पक्षातून निघून गेले. आता सचिन अहिर हे सुद्धा जे एक महत्त्वाचे नेते त्यांच्या पक्षात आलेले होते ते सुद्धा पक्ष सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले, उपसभापती ते होणार आहेत. तर अशी सगळी ही दारुण अवस्था पक्षाची झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना आता उपरती झालेली आहे का किंवा त्यांना आता कळायला लागलेलं आहे का हे माहिती नाही. म्हणजे हेच कारण आहे की नाही माहिती नाही. पण जवळपास 7 वर्षांनी आपण पाहतोय की उद्धव ठाकरे जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत. ते जय श्रीराम बोलत असतील तर ते हरामखोर आहेत वगैरे अशा पद्धतीची वक्तव्य त्यांनी केलेली आहेत आपल्या भाषणामध्ये. आणि त्यामुळे ते पूर्णपणे हिंदुत्वाशी त्यांचं असलेलं नातं त्यांनी तोडलंय असं त्यावेळेला वाटत होतं आणि तेच त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होतं. मुस्लिमसुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यामुळेच त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. मुस्लिमांची मतं एक गठ्ठा त्यांना मिळू लागली होती. त्या मतांसाठी ते झटताना दिसत होते. पण आता ते जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत. आता हे पुन्हा एकदा गर्व से कहो हम हिंदू आहे अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते करू लागलेले आहेत. हनुमान मंदिरामध्ये जाऊन तिथे अशा पद्धतीचं आंदोलन करतायत. या इतक्या वर्षात त्यांनी कधी असं आंदोलन केलेलं नव्हतं. बाकीची आंदोलनं केली, अदानींच्या विरोधात केलं असेल किंवा भाजपच्या विरोधात केलं असेल, पण हे आंदोलन अशा पद्धतीने केलं नाही त्यांनी. अगदी त्या राम मंदिरामध्ये सुद्धा, अयोध्येच्या राम मंदिरात सुद्धा गेले नाहीत. इतक्या वर्षानंतर राम मंदिराची ज्या संपूर्ण देशाला प्रतीक्षा होती, ते मंदिर बांधलं गेल्यावर सुद्धा उद्धव ठाकरे तिथे गेलेले नाहीत. पण ते आता इथून त्यांनी ही सुरुवात करायचा प्रयत्न केलेला दिसतोय. आपण पाहतो अनेक वेळेला धर्मांतराचे बरेचसे असे घटना प्रसंग आपल्या समोर येत असतात की एखाद्या हिंदू कुटुंबातल्या तरुणीला किंवा तरुणाला सक्ती केली जाते, आमिष दाखवलं जातं, संपूर्ण कुटुंबाला आमिष दाखवलं जातं, नोकरीचं, पैशांचं, आणि तो संपूर्ण परिवार जो आहे तो कुठेतरी इस्लाम धर्म स्वीकारतो किंवा अन्य ख्रिश्चन धर्म स्वीकारतो. पण नंतर काही काळानंतर त्यांना उपरती होते. त्यांना कोणतरी समजावून सांगतं की तुम्ही कसं चुकीचं हे पाऊल उचललेलं आहे स्वतःचा धर्म बदलण्याचं. आणि मग त्यांना त्याची जाणीव झाल्यावर ते पुन्हा एकदा हिंदू धर्मात प्रवेश करतात. हिंदू धर्मामध्ये त्यांना दीक्षा दिली जाते, पुन्हा एकदा ते हिंदू धर्मात येतात. त्याला आपण घर वापसी असा शब्द वापरतो. उद्धव ठाकरे हे त्या दृष्टीने घर वापसी करू इच्छित आहेत का असं म्हणूनच म्हणावंसं वाटतं. एक मात्र संपूर्ण देशात झालेलं आहे ते म्हणजे श्रीराम मंदिरामध्ये चोरी झाली आहे, वाईटच झालं. हे निश्चितपणे निषेधार्ह आहे. लोकांच्या मनामध्ये प्रचंड वेदना आहेत. त्यामुळे ज्यांनी राम मंदिराचं स्वप्न पाहिलं त्या सगळ्यांना त्याच्यामुळे वेदना झालेल्या आहेत की हे कसं काय घडलं, कशी काय एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी तिथे होऊ शकली. ज्यांच्यावर विश्वास ठेवला, ज्या माणसांवर विश्वास ठेवला हे व्यवस्थापन पाहण्यासाठी, ते कसं काय घात करू शकतात श्रीरामाचा, असा लोकांच्या मनात प्रश्न आहे. पण या श्रीराम मंदिराच्या संदर्भामध्ये ज्यांची पहिल्यापासून स्वप्न होतं, ज्यांची इच्छा होती की राम मंदिर बनावं अयोध्येत, त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. पण जे या राम मंदिराचा दुस्वास करत होते,
जे बाबरी मशिदीचं समर्थन करत होते तेही आता रामराम बोलू लागलेले आहेत. हे मात्र आश्चर्याची गोष्ट आहे. आणि संपूर्ण देशातले हे सगळे राम विरोधक जे होते ते आता एकत्र आलेत आणि रामाची स्तुती करू लागलेले आहेत, श्रीरामाचं नाव घेऊ लागलेले आहेत, श्रीराम मंदिराचं कसं नुकसान झालं याविषयी सांगू लागले आहेत. हा एक चमत्कारच म्हणायला पाहिजे. मध्यंतरी तुम्ही सुप्रिया श्रीनेत ह्या ज्या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत त्यांचं पत्रकार परिषदेतलं वक्तव्य ऐकलं असेल की राम हे सगळ्यांचे आहेत. एकेकाळी याच काँग्रेसने श्रीरामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला की श्रीराम अस्तित्वात तरी होते का, काय त्याचे पुरावे कोणते आहेत, अशी विचारणारी काँग्रेस आज म्हणते की श्रीराम हे संपूर्ण देशाचे आहेत, सगळ्यांचे आहेत, ते काय भाजपचे नाही आहेत, भाजपची काय प्रॉपर्टी नाही आहे ती, असं ते म्हणतायत. किती बदल, आता आणखी यापेक्षा आणखी काय बदल आपल्याला अपेक्षित आहे. ज्यांनी ज्यांनी प्रभू श्रीरामाच्या बद्दल टीका केली, वाईट बोलले, सातत्याने हिणवलं, हेटाळणी केली, अपमान केला, बदनामी केली, त्या सगळ्या राजकीय पक्ष असतील आणखी कोणी असतील, या सगळ्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली. म्हणजे योगायोग म्हणा किंवा काही असेल, पण अशा सगळ्यांची स्थिती वाईट झाली. आज पाहतोय आपण काँग्रेसची काय स्थिती आहे. त्यांनी सातत्याने रामाची अवहेलना केली, ज्या ज्या कोणी केली, मग केवळ श्रीरामाचीच नव्हे, हिंदुत्वाची केली, हिंदू धर्माची केली, हिंदू धर्मातल्या देवी देवतांची केली, या सगळ्यांची अवस्था वाईट होत गेली कालांतराने. सनातन धर्मावर अनेकांनी टीका केली, किड्या मुंग्यांची उपमा त्यांना दिली, त्यांची अवस्था काय होते हे आपण पाहतोय. आणि त्यातल्या अनेकांना उपरती झाली असेल तर चांगलीच गोष्ट आहे की आपण जे करतोय ते चुकीचं आहे. बहुसंख्य हिंदूंची श्रद्धा असलेलं अयोध्या हे स्थान आणि त्यातलं प्रभू श्रीरामाचं स्थान, याविषयी जर उपरती झाली असेल अनेक लोकांना तर ती चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्या अर्थाने रामरक्षा म्हणून पुन्हा एकदा राममार्गावर चालावंसं वाटत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण अर्थात पुढे राजकीय भवितव्य काय हे कोणीच सांगू शकत नाही. कारण पुन्हा एकदा राममार्गावर चालणं किंवा पुन्हा एकदा गर्व से कहो हम हिंदू आहे असं म्हटल्यानंतर किंवा जय श्रीरामच्या घोषणा दिल्यानंतर ते पुन्हा एकदा भाजपसोबत जातील किंवा पुन्हा एकदा जे 2019च्या आधीचे दिवस होते ते परत येतील हे काही सांगू शकत नाही. कोण त्याविषयी सांगू शकेल हे माहिती नाही. पण निदान आपण राममार्गावर चाललं पाहिजे. आपण हिंदुत्वाच्या वाटेवर जे वाट सोडून दिली होती त्याकडे पुन्हा वळलं पाहिजे. जे आपलं धर्मांतर झालं होतं त्यातून पुन्हा घर वापसी केली पाहिजे असं जर वाटत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आणि त्याचे परिणाम काय होतील माहिती नाही. राजकारणामध्ये काय घडेल हे आपण काहीच सांगू शकत नाही. पण या सगळ्याचा निष्कर्ष असा काढता येतो की उद्धव ठाकरेंचं हे जे काही आंदोलन होतं भाजपच्या विरुद्ध असेल किंवा राम मंदिरात झालेल्या चोरीच्या निमित्ताने असेल, पण 7 वर्षांनी उद्धव ठाकरेंच्या अशा एखाद्या सभेत, ती छोटेखानी सभा पण होती तिथे, त्याच्यात उद्धव ठाकरेंच्या या सभेमध्ये सगळे जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत, गर्व से कहो हम हिंदू हे असं म्हणतायत, भगवी वस्त्र धारण केलेली आहेत, सगळ्यांनी हनुमानासमोर नतमस्तक झालेले आहेत सगळे. हे काय सुचवतंय, काय दाखवतंय याच्यातून? तुम्हीच यावर विचार करा आणि सांगा याचा काय अर्थ काढता येऊ शकतो, कोणते कोणते अर्थ याचे काढता येऊ शकतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.